नमस्कार. पॉज कर. नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड, हर्षल स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं एकदा स्वागत आहे. आपण जी पोलीस भरती PYQ लेक्चर सिरीज जे चालू केलेली आहे, याच्यामध्ये आपण PYQ जे मागच्या म्हणजेच याच्या मागील वर्षामध्ये झालेले PYQ ते आपण या ठिकाणी डिस्कशन करत असतो. त्याची सिरीज चालू केलेली आहे, त्याच्यामधलं हे तिसरं आपलं लेक्चर्स आहे. तर तुम्हाला जर ह्याची समजा लिखित स्वरूपात जर पाहायचं असेल तर यूट्यूबच्या साईटला डाव्या कोणत्यामध्ये म्हणजे डाव्या साईटला वरतं तिथं CC म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यावर जर क्लिक केलं तर ते तुम्हाला लिखित स्वरूपात आपल्या स्क्रीनवर दिसते. चला आपण आपल्या याला सुरुवात करू. ठीक आहे. नेक्स्ट पहिला क्वेश्चन म्हणजे आजच्या याच्यातला, सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतला आहे? सत्यमेव जयते उत्तर आहे मंडूक उपनिषद. हा प्राचीन संस्कृत वैदिक ग्रंथ अथर्ववेदाचा भाग आहे. आता मंडूक उपनिषद हे कशाचा भाग आहे? अथर्ववेदाचा. आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारताने सत्यमेव जयते हे राष्ट्रीय बोधवाक्य म्हणून स्वीकारले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहेत? तर ही आज आहे पाकिस्तानमध्ये. कोणती? हडप्पा आणि मोहनजोदडो. हडप्पा आणि मोहनजोदडो ही दोन्ही ठिकाणे अनुक्रमे पाकिस्तान, हडप्पा पाकिस्तान आणि मोहनजोदडो आपलं पंजाब आणि सिंध या प्रांतामध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट, सिंध आणि प्रांत म्हणजे पंजाब प्रांत म्हणजे भारतामध्ये सुद्धा पंजाब आहे आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा पंजाब प्रांत पडते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत चीन युद्ध कोणत्या साली झाले? तर भारत चीन युद्ध झाले 1962 साली. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये युद्ध झाले. या युद्धात चीनने भारताचा मोठा प्रदेश गिळंकृत केला, म्हणजे त्यांनी मोठ्या प्रदेशावर कब्जा केला भारताच्या, व नंतर त्याचा काही भागातून माघार घेतली होती. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? तर तिचं नाव आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. म्हणजेच काय? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. आता हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची नंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी म्हणून पुनर्रचना सुद्धा करण्यात आली होती. याची स्थापना 1928 मध्ये दिल्ली फिरोजशाह कोटला येथे चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, भगतसिंग, सुखदेव थापर आणि योगेश चंद्र चटर्जी यांनी मिळून केली होती. ठीक आहे. नेक्स्ट, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू रिकामी जागा येथील तुरुंगात लिहिला. हा बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. तर अहिल्यानगर या ठिकाणी लिहिलं होतं त्यांनी. द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1942 ते 45 मध्ये लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिश वसाहतीच्या काळात महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे तुरुंगात लिहिले होते. कोणत्या तुरुंगात? तर अहिल्यानगर येथील. ठीक आहे. नेक्स्ट, रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला? तर हा प्रश्न आपण पहिले पण रिपीट केलेला आहे. ठीक आहे. आता पण तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी हे केला होता, परत केला होता. 13 एप्रिल 1919 रोजी दिवशी ब्रिटिश भारतातील राजवटी जनरल डायर यांनी अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हत्याकांड घडून आणले होते. या हत्याकांडास निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या इंग्रजांनी दिलेली सर ही पदवी परत केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लासीची लढाई कधी झाली होती? प्लासीची लढाई कोणत्या काळी किंवा कधी झाली होती? 1757. ठीक आहे. आपण प्लासीची लढाईचं शिकलेलंच आहे. प्लासीची लढाई रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली 23 जून 1757 रोजी बंगालचा नवाब त्यांचे फ्रेंच मंत्रिमंडळावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा निर्णायक विजय होता. प्लासीची लढाई हुगळीच्या नदीच्या काठी परडी येथे कलकत्ता म्हणजे आत्ताचे कोलकाता उत्तरेला आणि पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादच्या दक्षिणेस तत्कालीन बंगाल सूब्यात राजधानी म्हणजे आत्ताचे पश्चिम बंगालातील नादिया जिल्ह्यात सुमारे 150 किलोमीटरवर झाली. नवाब कोण होता? सिराज उद्दौला. सेनापती त्याचा होता मीर जाफर. पक्षांतरामुळे हा विजय झाला होता आणि तो मीर जाफरच होता की तो फितूर झाला होता. ठीक आहे. या लढाईमुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगालचा ताबा घेण्यात मदत झाली होती. ठीक आहे. आणि प्लासीच्या लढाईनेच ब्रिटिश सत्तेचा पाया घातलेला गेला होता आणि बक्सारच्या युद्धानं हा पाया मजबूत झाला होता. नेक्स्ट, रिकामी जागा यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. ते कोण होते की त्यांनी कामगार संघटना स्थापन केली होती? नारायण मेघाजी लोखंडे. वारंवार प्रश्न येतो याच्यावर. भारतीय कामगारांच्या पहिल्या संघटनेचे श्रेय साधारणतः बॉम्बे मिल हँड असोसिएशनला दिले जाते, ज्याची स्थापना 1890 मध्ये NM लोखंडे यांनी केली.
म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. ब्रिटिश सरकारने 1881 पहिला कारखाना कायदा पारित केला. मग यालाच आपण पहिला फॅक्टरी ॲक्ट कधीचा आहे तर 1881चा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कोणाच्या काळात झालं? लॉर्ड रिपनच्या काळात. आता समोर चलो. नेक्स्ट, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व माळवादी अशी फूट पडली? कोणत्या काँग्रेसचं अधिवेशन होतं की ज्याच्यामध्ये जहालवादी आणि मावळवादी फूट पडली? तर ते सुरतचं अधिवेशन होतं 1907. ठीक आहे, याच्यामध्ये ती फूट पडली होती, जहाल आणि मावळ. नेक्स्ट, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना रिकामी जागा यांनी केली. तर कोणी केली? तर रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. 1 मे 1997 रोजी स्वामी विवेकानंद यांनी स्थापित केली होती. कोणतं? रामकृष्ण मिशन. कशासाठी होती? तर एक हिंदू धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था होती. ठीक आहे. नेक्स्ट, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? परत प्रश्न तोच आला, 1997 ठीक आहे. या मिशनची स्थापना रामकृष्णाचे मुख्य शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1997 रोजी केली होती. कोणत्या, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात असावे? म्हणजे पदे म्हणजे त्यांनी स्वतः वाक्य लिहिली होती त्याच्यामध्ये. तर संत नामदेव यांची पदे गुरु ग्रंथ साहिबामध्ये सापडतात. गुरु ग्रंथ साहिब म्हणजे मध्ये शीख गुरुसह या 15 संतांची पदे आहेत आणि सर्वाधिक 61 पद आहेत ती संत नामदेवांची. नामदेवांची पद आमच्या धर्मग्रंथात आहे. ठीक आहे, तर कोणाच्या? तर गुरु ग्रंथ साहिबांच्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू. संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? तर कोणत्या किल्ल्यावर झाला? संभाजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमे आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. बरं. नेक्स्ट, इंडियन इंडिपेंडन्स लीग स्थापना कोणी केली? तर कोणी केली? रासबिहारी बोस. काय? इंडियन इंडिपेंडन्स लीगची. महत्त्वाचं म्हणजे रासबिहारी बोस. ठीक आहे. आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग हे एक राजकीय संस्था होती जी 1920 ते 1940 रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती. भारताबाहेरील रहिवाशांनी ईस्ट इंडिया वसाहतीवादी शासन काढून टाकण्याच्या उद्देशाने संघटित करण्यासाठी याची स्थापना केली गेली होती. ठीक आहे. नेक्स्ट, समोर बरं त्याच्याविषयी थोडक्यात माहिती. त्यांचा जन्म म्हणजेच रासबिहारी बोस यांचा जन्म 25 मे 1886 रोजी पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे झाला. रासबिहारी बोस हे गदर पार्टी म्हणजेच 1915चे मुख्य संयोजकापैकी एक होते आणि 1940 त्यांनी सिंगापूरमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आझाद हिंद सेना ही सोपवली होती. ठीक आहे. नेक्स्ट, ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस कारवाई कोणत्या संस्थानं भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आली होती? तर हैदराबाद जे संस्थान होतं त्याच्यासाठी आपण ऑपरेशन पोलो हे नावाचं एक मिशन स्थापन केलं होतं. ठीक आहे. सप्टेंबर 1948 पोलीस ऑपरेशनासाठी हे सांकेतिक नाव होतं. कोणतं? तर ऑपरेशन पोलो. भारतीय सशस्त्र दलाचे हैदराबाद राज्यावर आक्रमण केले आणि राज्य भारतीय संघराज्यात जोडले. ऑपरेशन पोलोचे नेतृत्व गृह राज्यमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि मेजर JN चौधरी यांनी केले. निजामाला पाकिस्तानाचा पाठिंबा मिळत होता. अशा परिस्थितीत सरदार वल्लभभाई पटेल पोलीस कारवाई करण्याचे आदेश दिले. भारताचे 36,000 सैनिक हैदराबाद संस्थानात घुसले. 13 सप्टेंबरला सुरू झालेली ही कारवाई 5 दिवस चालली. म्हणजे 17 सप्टेंबर रोजी हैदराबादचा निजामाचा उस्मान अली खान याने आत्मसमर्पण केले. नेक्स्ट क्वेश्चन बघू. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख निवडा. कोण आहे? तर 13 एप्रिल 1919. आणि जो समजा ज्याने गोळीबाराचा आदेश दिला तो कोण? जनरल डायर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुघल साम्राज्याची राजधानी फतेपूर सिक्रीची स्थापना कोणी केली होती? तर हे केली होती अकबरांनी. ठीक आहे. नेक्स्ट बघू. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर सुरत अधिवेशनामध्ये पडली. ठीक आहे. काँग्रेसच्या मध्ये फूट. ठीक आहे. आणि सुरत अधिवेशन तर कधी झालं हा आताच प्रश्न आपल्याला रिपीट झाला 1907 नेक्स्ट, ॲनी बेझंट व रिकामी जागा यांनी होम रूल चळवळ सुरू केली. तर कोण होतं ॲनी बेझंटसोबत होम रूल लीग चालू करण्यासाठी किंवा होम रूल चळवळ सुरू करण्यासाठी? लोकमान्य टिळक. आणि कधी चालू केली? तर 1916 लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 चालू केली. म्हणजे प्रथमतः एप्रिलमध्ये 1916 लोकमान्य टिळकांनी सुरू केली आणि त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये ॲनी बेझंटनी होम रूल लीग किंवा होम रूल सोसायटी किंवा होम रूल चळवळ ही सुरू केली. ठीक आहे. आणि ॲक्च्युली 1916 चालू झाले ते. समोर बघू आपण. भारतात नोकरशाहीची सुरुवात
कोणी केली तर लॉर्ड कॉर्नवालिस. याला फादर ऑफ द इंडियन सिव्हिल सर्व्हिसेससुद्धा म्हणले जाते. ठीक आहे, कॉर्नवालिसला. त्यांनी जिल्हावार प्रांतराज म्हणजे जिल्ह्यावर जिल्हाधिकारीची नेमणूकसुद्धा त्यांनीच केली होती. ठीक आहे, कॉर्नवालिस हे एक लक्षात ठेवा. आणि कॉर्नवालिसची संहिता हे सुद्धा 1893ची एक प्रसिद्ध संहिता म्हणून त्यांनीसुद्धा लिहिली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉर्नवालिसनेच कायमधारा पद्धतसुद्धा कॉर्नवालिसचीच आहे. समोर शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणत असे तर सरनोबत म्हणत असे. जे घोडदळाचे होते, शिवाजी महाराजांचे घोडदळ होते, त्याला काय म्हणत होतो आपण, सरनोबत म्हणत होतो. ठीक आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती तर रायगड होती. ठीक आहे, प्रथम राजधानी रायगड होती. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेर खात्याचे प्रमुख कोण होते तर बहिर्जी नाईक. आपण पिक्चरमध्ये सुद्धा बघतो की जे वेषांतर करून नेहमीच ते चकमा वगैरे देत असतात. ठीक आहे, त्यांना कोण होते ते बहिर्जी नाईक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू याच्यामधला. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात तर मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा म्हणतो. ठीक आहे, कोणता तर मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा 1919चा. ठीक आहे, आणि मोर्ले मिंटो कायदा 1909चा. याच्यामध्ये दोन कायदे, मोर्ले मिंटो कायदा 1909. ठीक आहे, आणि मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा 1919. नेक्स्ट क्वेश्चन बघू. 1921मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला. मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला, केरळमध्ये झाला मोपला विरुद्ध. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मराठे व अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असा बाणेदार उद्गार कोणी काढले तर दत्ताजी शिंदे यांनी काढले होते. कोणी काढले तर दत्ताजी शिंदे. ठीक आहे. महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकारकांनी दिला तर कोणी दिला तर वासुदेव बळवंत फडके. याला आपण आद्य क्रांतिकारक सुद्धा म्हणले जातो. ठीक आहे, भारतीय क्रांतिकारक किंवा आद्य क्रांतिकारक महाराष्ट्रातले. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली तर कोठे झाली पुणे या ठिकाणी. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना पुणे या ठिकाणी झाली 6 फेब्रुवारी 1956. ठीक आहे. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के अत्रे यांनी कोणते दैनिक किंवा वृत्तपत्र सुरू केले तर मराठा दैनिक चालू केलं प्र के अत्रे यांनी. ठीक आहे, तर 15 नोव्हेंबर इसवी सन 1956 रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले होते. त्यांच्या हयातीनंतर काही काळ ते प्रकाशित होत होते. ठीक आहे, समोर चालू. तसंच 21 जानेवारी 1940ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुद्धा सुरू केले. त्यावेळी अत्रे काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी मांडली होती. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारेकरांना बेमालूनपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकरांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर खालीलपैकी कोण झोपून राहिला होता तर त्या ठिकाणी कोण झोपून राहिला, हिरोजी फर्जन किंवा फर्जद असं सुद्धा म्हणतो आपण त्याला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जो शय्यास्थान असते त्यांच्यावरती झोपून राहण्याचं काम कोणी केलं त्यावेळेस हिरोजी फर्जद. ठीक आहे, ॲक्च्युली हा खतरनाक क्वेश्चन होता हा. मोरो त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोणत्या पदावर होते तर प्रधान मंडळावर. हे आपण मागं एक डिस्कस केलं होतं. समोर ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर वॉरेन हेस्टिंग. ठीक आहे. नेक्स्ट, आणि वॉरेन हेस्टिंगनं काय केलं, दुहेरी शासन पद्धत बंद केली, जमीनदारांचे न्यायिक अधिकार देण्यात आले, प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय स्थापन करण्यात आली. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी म्हणजे कालही हाच प्रश्न बघितला. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीपैकी कोणती आहेत तर पितळखोरा ही लेणी आहे, लक्षात ठेवजा. नेक्स्ट, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी खालीलपैकी कोणते पद परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघायचे तर त्याचं होतं पंत सुमंत. ठीक आहे. नेक्स्ट, मराठवाडा हा प्रदेश भारतात केव्हा विलीन झाला तर 17 सप्टेंबर 1948. आत्ताच बघितलं आपण मराठवाड्याविषयी. ठीक आहे, आणि ऑपरेशन पोलो त्याच्याविषयीच राबवलं होतं. नेक्स्ट, भारताचे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅजेट कोणी सुरू केले तर हे जेम्स ऑगस्ट हिकी यांनी चालू केलेले होते. ठीक आहे. समोर बघू. लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली तर दादाभाई नौरोजी यांनी केली. कोणत्या लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची आणि दादाभाई नौरोजींनी कधी केली तर 1866 रोजी केली होती. ठीक आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनचा उद्देश काय तर ब्रिटिश लोकांसमोर भारतीयांचे दृष्टिकोन ठेवणे आणि ब्रिटिश नागरिक आणि संसदी
संसद सदस्यांना भारतीय विषयांची माहिती देणे. ठीक आहे. नेक्स्ट, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होतं? म्हणजे सविनय ज्यावेळेस कायदेभंग चळवळ चालू होते त्यावेळेस सोलापूरच्या सत्याग्रहाच्या आघाडीवर कोण होतं? त्यामुळे सोलापूरमध्ये गिरणी कामगार हे आघाडीवर होते आणि गिरणी कामगारांनी त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात संप घडवून आणला होता. तर महात्मा गांधीच्या अटकेच्या निषेधार्थ 6 मे 1930 रोजी सोलापुरात गिरणी कामगारांनी खूप मोठा संप घडवून आणला होता. 6 मे 1930. नवजवान भारत सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर भगतसिंग यांनी केली ती. ठीक आहे. हा पण एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नवजवान भारत सभेची स्थापना भगतसिंग यांनी 1926 मध्ये केली. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? तर हे झाली राष्ट्रकूट. ठीक आहे. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजवटीत झाली. कैलास मंदिर हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एलोरा लेण्याजवळील सर्वात मोठे दगडी मंदिर आहे. ठीक आहे. आपले या ठिकाणी आता 100 क्वेश्चन झालेले आहे. 3 पार्ट झालेले आहे. ठीक आहे. आणखीन जर तुम्हाला समजा याच्याबद्दल काही वाटत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. म्हणजेच का तुमचा जर अभिप्राय वगैरे काय द्यायचा असतील तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा लिहू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला आणखीन वेगळ्या विषयाची जर पाहिजे असेल PYQ ते पण आपण घेऊ. ते सध्या इतिहासच चालू आहे. आणखीन जर वेगळं तुम्हाला मटेरियल लागत असेल ते पण आपण घेऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.